माझ्या हात एवढे थंड पडलेत की मला आता चटके लागायला लागलेत। इथे पोहोचल्यावर फक्त आमचं रडायचंच शिल्लक होतं। बाईकवाला म्हणाला कोई भी गाडी लेके जाओ, आज मौसम खराब आहे, कोई बाहेर नहीं निकलेगा। म्हटलं काय फालतूगिरी आहे। 2 हिमालयन 1 बुलेट रिजेक्ट केल्या। स्कूटीला म्हटलं आप हमारे साथ फिरायला आ रहे हो, आणि जगातला सगळ्यात उंच चिचम ब्रिज बघायला आम्ही निघालो। पावसाबद्दल आम्हाला वॉर्न केलेलं, पण मुंबईची लोक आपण पावसाला घाबरणार काय। काजा ते चिचम ब्रिज 19 किलोमीटर पार करायला ट्रॅफिक नसून 2 तास लागले। आपण सह्याद्रीची माणसं, झाडाशिवाय डोंगर बघायची सवय नाही आपल्याला। चुकून इकडून पडलो बिडलो तर अडकायला एक पण झाड नाहीये। तेव्हा मला झाडांचं महत्व पटलं। स्वतःची पाठ थोपटली, कारण मी मासे खाऊ आहे, झाड खाऊ नाही। पण हा रस्ता खूप खूप सुंदर होता। मध्ये मध्ये थांबून व्ह्यू आम्ही बघतच होतो। बाजूला जाणारा प्रत्येक हिमालयन वाला आमच्याकडे बघत होता। मला वाटलं माझ्या रील एवढा व्हायरल झाल्यात। नंतर कळलं स्कूटी बघून मूर्खात काढतात आम्हाला। आम्ही इथलं सगळ्यात सुंदर गाव किब्बरला पोहोचलो। उगाच डिझाईन वरून भांडण नको म्हणून सगळी घरं सारखीच आहे तिकडे। अगदी ओटपाड थंडी होती। बोबडी वळली, हात चेहरा सुन्न पडला। पावसाला अंडर एस्टिमेट केलं म्हणून तो आम्हाला आता सुईसारखा टोचायला लागला। फायनली रडत रडत आम्ही जगातला सगळ्यात उंच चिचम ब्रिजला पोहोचलो। आयुष्यात एवढं काही महान कार्य न करता पण आपण उंची गाठवू शकतो यावर माझा विश्वास बसला। 2 कप चहा प्यायल्यानंतरच रिटर्न जायची हिंमत मिळाली। पण खरंच सांगते, असं थ्रिल एकदा तरी आयुष्यात एक्सपिरियन्स केलंच पाहिजे। मध्येच हे दिसले, म्हटलं पळा इकडून, भाई बी येईल, उगाच लफडी नको। थंडीत कुडकुडत आम्ही स्पितीच्या सगळ्यात मोठ्या की मॉनेस्ट्रीला पोहोचलो। आतून शूट करायची इकडे परमिशन नाहीये, पण ही मॉनेस्ट्री खूप सुंदर आहे। हे पूर्ण स्ट्रक्चर मातीचं आहे। मॉन्क्सने आम्हाला हर्बल टी प्यायला दिली, त्यांच्यासोबत मस्त गप्पा मारल्या। तिथलं जायंट प्रेयर व्हील गोल फिरवलं। म्हटलं आता आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार। काजामध्ये आम्ही परत आलो। आमची 2 ठिकाणे फिरायची शिल्लक होती, जी अजून खूप उंचावर होती। त्याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगते।